नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 फर्स्ट आन्सर की आलेली आहे, सेकंड आन्सर की येणार आहे, नॉर्मलायझेशन झालेला आहे। ज्या उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम शिफ्ट अवघड होती त्यांचे मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार। मित्रांनो ध्यान लावून ऐका, ज्या उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम शिफ्ट अवघड होती त्यांचे मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार। ज्या उमेदवारांची ऑनलाईन एक्झाममध्ये सोपी होती त्यांचे मार्क कमी होणार। ज्या उमेदवारांची ऑनलाईन एक्झाममध्ये सोपी होती त्यांचे मार्क कमी होणार। मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यासाठी शिपाई या पदाचा कट ऑफ वेगवेगळा असणार आहे। प्रत्येक जिल्ह्यासाठी शिपाई या पदाचा कट ऑफ वेगवेगळा असणार आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये लिपिक या पदाचा कट ऑफ वेगवेगळा असणार आहे। मित्रांनो ध्यान लावून ऐका, प्रत्येक जिल्ह्यामध्ये लिपिक या पदाचा कट ऑफ वेगवेगळा असणार आहे। शिपाई या पदासाठी किती मार्कवाले उमेदवार हे पात्र असतील? शिपाई या पदासाठी किती मार्कवाले उमेदवार हे पात्र असतील? 15+ एवढे मार्क असलेल्या पुढील टप्प्याची तयारी करायची आहे। 15+ एवढे मार्क असलेल्या पुढील टप्प्याची तयारी करायची आहे। लिपिक या पदासाठी किती मार्कवाले उमेदवार हे पात्र असतील? लिपिक या पदासाठी किती मार्कवाले उमेदवार हे पात्र असतील? 20+ एवढे मार्क असणारी पुढील टप्प्याची तयारी करायची आहे। 20+ एवढे मार्क असणारी पुढील टप्प्याची तयारी करायची आहे। 1:7 या प्रमाणामध्ये उमेदवार घ्यायचे आहेत, त्यामुळे आपला कट ऑफ या ठिकाणी कमी लागणार आहे। 1:7 या प्रमाणाच्या उमेदवार घ्यायचे आहे, त्यामुळे आपला कट ऑफ या ठिकाणी कमी लागणार आहे। शिपाई या पदासाठी 15 ते 20 मार्क या रेंजमध्ये खूप जास्त विद्यार्थ्यांना एवढेच मार्क आहेत। शिपाई या पदासाठी 15 ते 20 मार्क या रेंजमध्ये खूप जास्त विद्यार्थ्यांना एवढेच मार्क आहेत। लिपिक या पदासाठी 18 ते 24 मार्क या रेंजमध्ये खूप जास्त विद्यार्थ्यांना एवढेच मार्क आहेत। लिपिक या पदासाठी 18 ते 24 मार्क या रेंजमध्ये खूप जास्त विद्यार्थ्यांना एवढेच मार्क आहेत। परीक्षेमधील उत्तरामध्ये खूप जास्त चुका असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचे मार्क या ठिकाणी वाढणार आहे।